राजवाडा परिसरातील एका वसतिगृहाच्या समोर पूर्व वैमनस्यातून दोघांना मारहाण करण्यात आली। ही घटना दिनांक 27 रोजी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या मारहाणीत फिर्यादी निखिल सुभाष कदम वय वर्ष 22 राहणार चिन्मय पार्क यशवंतनगर सांगली आणि त्याचा मित्र रोहन रमेश कदम राजवाडा सांगली हे दोघे जखमी झालेले आहेत। पोलिसांनी संशयित केतन विवेक शेंडगे राहणार पेठ तालुका तासगाव लक्ष्मीकांत मोकाशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या घटनेची माहिती अशी की शुक्रवार दिनांक 27 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोघे संशयित वसतिगृहाच्या प्रवेशद्वारापाशी आले। त्यांनी फिर्यादी निखिल आणि रोहन यांना बाहेर बोलावून पूर्व वैमनस्यातून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी संशयित केतन शेंडगे याने हातातील कडे काढून निखिल याच्या डोक्यात, कपाळावर आणि हातावर तसेच रोहन याच्या हातावर मारहाण केले। भांडण सोडवण्यासाठी निखिल कदम आणि त्याचे मित्र अनिरुद्ध घोलप, सर्वेश पाठक हे आले असता त्यांनाही संशयितांनी शिवीगाळ केली तसेच बघून घेऊ अशी धमकी देऊन निघून संशयित पसार झाले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।